लग्नाची पेढी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत विनू रेस खेळत असताना पडलेला आहे. पण सिंधू त्याला इन्स्पायर करत आहे. तू ही रेस जिंकू शकतो. तुझ्यामध्ये ती ताकद आहे. असा कॉन्फिडन्स ती त्याला देत आहे. खरं तर त्याला उठणं देखील होत नाहीये. त्याचा पाय दुखत आहे. पण सिंधूनं दिलेल्या कॉन्फिडन्समुळं त्याने उठण्याचा निर्धार केलेला आहे आणि सिंधूच्या हातात हात देऊन विनू पुन्हा एकदा उठलेला आहे. तिकडे मधू आणि सावी पुढं-पुढं चालण्याचा प्रयत्न करतायत. पण मधू मात्र सावीची चांगलीच फरफड करत आहे आणि त्यामुळं सावीला नीट चालता देखील येत नाही. सावी कसं तरी चालण्याचा प्रयत्न करते, पण मधू मात्र तिला ओढाओढ करून पुढं ढकलण्याचा प्रयत्न करते. आता सावी, मधू तर सिंधू आणि विनू दोघेही येत आहेत. सावी आणि मधू पुढे आहेत, तर विनू आणि सिंधू पाठीमागं राहिलेले आहेत. पण ते आता हळू पुढे येत असतात. मधू सावीला म्हणत असते, की "जरा फास्ट चाल, फास्ट चाल" असं म्हणून ते पुढे येत असतात आणि आता रेस शेवटच्या टप्प्याला असते. दोघेही आता एकदम राघवच्या जवळ पोहोचलेले असतात. आता जो राघवला टाळी देईल, ती टीम जिंकणार असते. राघव सर्वांना इन्स्पायर करून जोरजोरात पुढं बोलवत असतो. "चला पटकन या, माझा हात स्पर्श करा, मला टाळी द्या" असं तो सांगत असतो. इकडे सावीची फरफट करत मधूने तिला पुढं आणलेलं असतं. तर तिकडे सिंधूने देखील आता विनूला इन्स्पायर करत पुढं आणलेलं असतं. दोघेही आता एकमेकाच्या जवळ आलेले असतात. दोघे आता राघवच्या हाताच्या जवळ आलेले असतात. आता जी टीम राघवच्या हातावर हात देईल, टाळी देईल, तीच टीम जिंकणार असते. राघवने त्याचे दोन्ही हात दोघांसाठी पण पसरवून ठेवलेले असतात आणि आता एकदम टाळी दिली जाते. टाळी दिल्यावर सर्वजण विचारतात, की कोणती टीम जिंकली राघव, कोणती टीम जिंकली? कारण दोघांमध्ये थोड्याच सेकंदाचा फरक राहिलेला असतो. पण कोणती टीम जिंकली आहे अजूनही स्पष्टपणे कळलेलं नसतं. राघव म्हणतो, "आता मी सांगतो तुम्हाला कोणती टीम जिंकलेली आहे ते." आता राघवचा निर्णय होणार आहे. राघवने बघितलेलं असतं, की कोणती टीम आलेली आहे आणि कोणत्या टीमने आपल्याला अगोदर टाळी दिलेली आहे आणि राघव आता निर्णय डिक्लेअर करण्यासाठी उभा राहिलेला असतो. कसलीही चिटिंग न करता अगदी व्यवस्थित मी निर्णय देणार आहे, असं त्याने अगोदरच स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आत्ताच्या या खेळामध्ये जिंकलेल्या टीमचं नाव मी सांगणार आहे आणि जी टीम जिंकलेली आहे, त्यांनी खूप कामगिरी चांगली केलेली आहे. हारणाऱ्यांनी पण चांगली कामगिरी केलेली आहे. पण खेळामध्ये कोणतरी एक जिंकत असतं, असं सांगून राघवने आता दोन्ही टीमचे हात आपल्या हातामध्ये धरलेले आहेत आणि आता हात ज्यांचा वर जाईल, ती टीम जिंकलेली आहे, असं राघवने सांगून ठेवलेलं असतं. आता सर्वांचं लक्ष असतं, की राघव कोणाचा हात वर घेतोय ते आणि राघवने हात वर घेतलेला असतो तो म्हणजे सिंधू आणि विनू यांचा. सिंधू आणि विनू यांची टीम जिंकलेली असते. विनू जोरजोरात जल्लोष करत असतो. विनूला खूपच छान वाटत असतं. त्याला असं वाटलेलं सुद्धा नसतं, की आपण जिंकू शकू. पण केवळ आणि केवळ फक्त सिंधूच्या सपोर्टमुळेच आपण जिंकू शकलो या गोष्टीची जाणीव त्याला झालेली असते. तर आपण हारलो या गोष्टीचा मधूला मात्र खूपच राग आलेला असतो. "सावी, तू हे मुद्दाम केलंस ना? तुला हेच जिंकावेत असं वाटत होतं ना? म्हणूनच तू हरली ना?" असा आता आरोप मधूने सावीवर केलेला असतो. तेव्हा सावी तिला म्हणते, की "असल्या गोष्टी तुम्ही करत असाल. मी असलं अजिबात करत नाही. कारण मला माझ्या मम्माने खूप चांगले संस्कार दिलेले आहेत. माझी मम्मा मला सांगते, कोणतीही कॉम्पिटिशन नेहमी हेल्दी ठेवायची. त्यामुळं मी देखील जिंकण्याचाच प्रयत्न केलेला होता. मी हारण्याचा प्रयत्न अजिबात केलेला नाहीये." सावीचं ते बोलणं ऐकून सिंधूला छान वाटतं आणि ती म्हणते, की "बरोबर, हेच मी तुला शिकवलेलं आहे." तर आता विनू जिंकलेला असतो. त्याला राघवने उचलून घेतलेलं असतं. विनूचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. आपण तर खाली पडलो होतो, तरी देखील आपण जिंकू शकलो, या गोष्टीवर त्याचा विश्वासच बसलेला नसतो. पण इकडे सावी आणि मधू यांची मात्र चांगलीच बोलाबोली सुरू झालेली असते. मधू म्हणत असते, की "आपण फक्त तुझ्यामुळे हरलेलो आहोत." तर सावी म्हणते, "तुम्हीच माझा पाय घट्ट बांधलेला होता ना, त्यामुळेच मला चालता येत नव्हतं आणि मला नीट पळता देखील येत नव्हतं आणि त्यामुळेच आपण हारलेलो आहोत." आता सावीला मात्र मधूशी बोलण्याची अजिबात इच्छा नसते. त्यामुळे ती आईकडं म्हणजेच सिंधूकडं निघून जाते. तर आता मधू देखील तेथून निघून चाललेले असते. पण तिकडे सिंधू आणि विनू एकमेकांना बोलत असतात. विनूने सिंधूचे आभार मानलेले आपल्याला पाहायला मिळतात.
विनू सिंधूला म्हणतो, की "खरंच डॉक्टर काकू तुम्ही खूप चांगले आहात. मी आत्ता खाली पडलो होतो. मला तर वाटत होतं, की मी अजिबात जिंकणार देखील नाही. पण तुम्ही मला किती छान इन्स्पायर केलं. माझा पाय दुखत होता तरी देखील तुम्ही मला समजावून सांगितलं. तुम्ही मला सांगितलं, की तुझ्यामध्ये ती ताकद आहे आणि आपण ही कॉम्पिटिशन जिंकू शकतो." असं म्हणून तुम्ही मला उभा केलं. खरंच तुम्ही छान आहात. असं म्हणून चक्क त्याने डॉक्टर काकूंना म्हणजेच सिंधूला मिठी मारलेली असते. सिंधूला जे पाहिजे होतं तेच घडताना आपल्याला पाहायला मिळतंय. अचानक विनूचा बदललेला मूड बघून सिंधू एकदम खुश झालेली असते. आई म्हणून नसे नका, पण डॉक्टर काकू म्हणून का होईना, पण विनू आपल्या जवळ आला आहे आणि आपल्याविषयी त्याच्या मनामध्ये काहीच नाहीये, हे आता तिच्या लक्षात आलेलं असतं. हे पाहून राघवला देखील खूप छान वाटतं. विनू आता आपल्या जवळ आलेला आहे या गोष्टीनं त्यालासुद्धा आनंद झालेला असतो आणि मग तो सावीला घेऊन सिंधूच्या जवळ जातो. सिंधू, राघव, विनू आणि सावी अशी त्यांची फॅमिलीच कंप्लीट झालेली आपल्याला पाहायला मिळते. या चौघांना एकत्र बघून मात्र मधूचा चांगलाच धूर निघत असतो. तिचा चांगलाच जळफळाट होत असतो. हे चौघं एकत्र आले म्हणजे ह्यांची फॅमिली आता पूर्ण झाली या गोष्टीचा राग, या गोष्टीची चीड तिच्या मनामध्ये सलत असते आणि तिला ते चित्र पाहून खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आता सर्वजण क्रिकेट खेळायला गेलेले असतात. सावी, विनू, सिंधू आणि राघव हेच क्रिकेट खेळणार असतात. मधूला अजिबात क्रिकेट खेळण्याची इच्छा नसते. त्यामुळं ती फक्त तेथे आलेली असते. तर सावी आता विनूला म्हणत असते, की "मी बॅटिंग करणार आहे, कारण मला बॅटिंग तू कधीच देत नाही." विनू म्हणतो, "असं कसं? मी बॅटिंग करणार. मी मोठा आहे ना, तर मी अगोदर बॅटिंग केली पाहिजे." सावी आणि विनू यांची नटखट अशी भांडणं चालू झालेली असतात. सावी मात्र ऐकायला तयार नसते. ती म्हणते, "मी छोटी आहे, तर मी बॅटिंग केली पाहिजे." तर या दोघांमध्ये भांडण चाललेलं आता मिटवणं गरजेचं असतं. कारण दोघेही बॅटिंगसाठी अक्षरशः एकमेकांना चांगलंच भांडत असतात. तेव्हा राघव यांच्यामध्ये मध्यस्थी करतो आणि तो विनूला सांगण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, "अरे सावी लहान आहे ना, तर तिचं थोडंसं ऐक ना. तू तिला बॅटिंग दिलीस तर काय होतंय?" तेव्हा विनू म्हणतो, "बाबा तुम्ही नेहमी असंच करतात. नेहमी मलाच समजावून सांगतात. तिला का समजावून सांगत नाही? ती छोटी आहे ना, मग तिनं ऐकलं पाहिजे ना." तेव्हा सावी म्हणते, की "हो, मी छोटी आहे म्हणजे मीच ऐकलं पाहिजे का? नेहमी मलाच समजावून सांगितलं जातं. मी पण ऐकणार नाही. मला बॅटिंग पाहिजे." दोघांचं चांगलंच भांडण चाललेलं असतं. सिंधू मात्र या भांडणापासून लांब राहिलेली असते. आता काय होणार आहे याच्याकडं ती लक्ष देत असते. आता हे भांडण मिटवायचं असतं ते म्हणजे राघवला. राघव म्हणतो, की "तुम्ही दोघं कोणीच ऐकणार नाही असं मला वाटतंय." तो विनूला म्हणतो, "विनू, अरे मी मोठा असताना मी तुला समजावून घेतो का नाही? मग चल बरं बॅटिंग दे तू तिला." असं म्हणून तो आता तिला बॅटिंग द्यायला लागलेला असतो. पण आता विनूने सावीला एक अट घातलेली असते, "जर का तू बॉल मारला तर तू आणावा लागेल." तेव्हा सावी म्हणते, "असं थोडंच असतं. मी बॉल मारणार आणि मी आणणार. तू प्लेयर आहेस तर तू आणला पाहिजेस ना." या दोघांचं भांडण काही मिटत नाही हे आता राघवच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. राघव म्हणतो, "अरे बापरे! किती भांडताय तुम्ही. थांबा. आता यामध्ये मी जो निर्णय देईल तो निर्णय तुम्हाला दोघांनाही मान्य करावा लागेल. काय मान्य आहे का तुम्हाला दोघांना?" असं म्हणून त्या दोघांनाही त्यांनी कन्व्हिन्स केलेलं असतं आणि आता क्रिकेट खेळणार आपण सर्वजण, तर बॅटिंग करणार मी, असा निर्णयच आता त्याने दोघांना पण देऊन टाकलेला असतो आणि हा निर्णय आता त्या दोघांनाही पटलेला असतो. "मला पण बॅटिंग नको आणि तुला पण बॅटिंग नको. त्यापेक्षा आपण बाबांनाच बॅटिंग देऊया." असं म्हणून ते दोघेही आता राघवला बॅटिंग देण्यासाठी तयार झालेले असतात आणि राघव म्हणतो, "चला आता मी बॅटिंग करणार. बॉलिंग कोणाला करायचं असेल त्यांनी करा." असं म्हणून आता राघवने स्वतःच हातात बॅट घेतलेली असते आणि सिंधूकडं विकेट कीपरिंगचं काम दिलेलं असतं. सिंधूला तो म्हणतो, "तू विकेट कीपरिंग कर, मी बॅटिंग करतो. विनू तू बॉलिंग कर आणि सावी तू फील्डिंग कर." पण सावी मात्र काही फील्डिंग करत नसते. सावी म्हणते, "मी तुमच्या सगळ्यांचं शूटिंग करणार आहे. आता तुम्ही क्रिकेट खेळा. मी बघा छानपैकी व्हिडिओ काढते." असं म्हणून तिने स्वतःच्या हातामध्ये मोबाईल घेतलेला असतो आणि आता विकेट कीपरिंगसाठी सिंधू पाठीमागे जात असते. आता विनू बॉल टाकत असतो. राघव, विनू आणि सिंधू हे तिघे क्रिकेट खेळत असतात. तर सावी या सर्वांचं शूटिंग करत असते. कसा बॉल टाकला जातोय, कसा कोण आणतोय, कशी विकेट घेतली जाते, या सगळ्यांचं शूटिंग ती करत असते. विनू एक-एक बॉल टाकत असतो आणि राघव फटाफट ते बॉल मारत असतो. राघवला खरं तर त्याची विकेट घ्यायची असते आणि एक जबरदस्त बॉल तो टाकतो आणि राघवची विकेट पडते. राघवचे स्टंप खाली पडतात आणि राघव आउट झालेला असतो. सर्वजण जल्लोष करायला लागतात. पण इकडे मधू हे सगळं पाहून तिला खूपच वाईट वाटत असतं. तिचा जळफळाट चालूच असतो. यामध्ये काहीतरी विघ्न आणावं असंच तिच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं आणि त्याप्रमाणे ती कृती करायला सुरुवात करते.
जवळच राघवची फोर व्हीलर लावलेली असते. गुपचूप ती आता त्या फोर व्हीलरमध्ये जाते आणि हळूच त्यामध्ये जाऊन बसते. कोणाचंही लक्ष तिच्याकडं नसतं. तेव्हा तिने बरोबर हा डाव साधलेला असतो. आतमध्ये जाऊन तिने बरोबर हँड ब्रेक काढून टाकलेला असतो आणि हँड ब्रेक काढून टाकल्यामुळे आता जेव्हा पण गाडीला थोडा जरी टच होईल, तेव्हा गाडी हलून आपोआप चालायला लागणार या गोष्टीचा अंदाज तिला आलेला असतो आणि तिने हँड ब्रेक काढून हळूच त्या गाडीतून बाहेर गेलेली असते. आता इकडे सिंधू बॉलिंग करत असते, तर बॅटिंग करत असतो तो म्हणजे विनू. सिंधू विनूला सांगत असते, की "मी आता तुझी विकेट घेणार आहे. बघ मी कशी विकेट घेते." असं म्हणून ती बॉल टाकते, पण विनू मात्र आउट होत नसतो. विनू फटाफट बॉल मारत असतो. विनू बॉल मारत असतो आणि सिंधू त्याला एक-एक बॉल टाकत असते. विनूला खूपच आनंद होत असतो, कारण आपण कोणालाच आउट होत नाही असं त्याला वाटत असतं. आणि त्यानंतर विनू एक बॉल मारतो आणि तो बॉल बरोबर गाडीच्या खाली निघून जातो. आता तो सावीला म्हणतो, "सावी जा बरं तू बॉल घेऊन ये." सावी म्हणते, "तू म्हणला होतास ना, ज्याने मारला आहे त्यानेच घेऊन यायचा. मग आता मी तर शूटिंग करते ना, जा तू घेऊन याचा बॉल." असं म्हणून आता तीच त्याला पाठवते. विनू धावत पळत गाडीखाली गेलेला बॉल आणत असतो आणि सावी त्याचं शूटिंग करत असते. तो जातो आणि गाडीखाली असलेला बॉल तो काढत असतो. गाडीखाली असलेला बॉल काढत असताना त्याचा गाडीला स्पर्श होतो आणि तो हळूच बॉल काढून घेतो आणि बॉल काढून घेत असताना त्याच्या झालेल्या स्पर्शामुळे हँडब्रेक काढून टाकलेली गाडी आता हळू पुढे येत असते. त्याने तो बॉल हातात घेतलेला असतो आणि बॉल मिळाला या गोष्टीचा आनंद व्यक्त करून तो उड्या मारत असतो, पण त्याच वेळेला त्याच्या पाठीमागून गाडी हळू त्याच्या अंगावर येत असते. ही गोष्ट मात्र त्याला माहीत नसते. आता सर्वांनाच चिंता लागलेली असते. कारण सर्वजण पाहत असतात, की विनोच्या पाठीमागून गाडी येत आहे आणि काही क्षणात ती गाडी त्याच्या अंगावरून जाईल, अशी भीती सर्वांना वाटत असते. सर्वजण पाहत असतात, पण आता काहीच करता येत नसतं. मधूने देखील ते पाहिलेलं असतं, पण आता मधू देखील शांत उभारलेले असते आणि आता विनू आणि गाडी याच्यामध्ये थोडंच अंतर राहिलेलं असतं आणि आता एका क्षणात विनूच्या अंगावरून ती गाडी जाणार असते. पण तेव्हाच सिंधू मात्र धावत पळत त्याचा जीव वाचवण्यासाठी त्याच्या दिशेनं फास्ट पळत असते. राघवसुद्धा पाहत असतो आणि राघव देखील आता पळत चाललेला असतो. पण सिंधू पळत जाते आणि विनूचा जीव तिने वाचवलेला असतो. विनूला तिने बाहेर ढकललेलं आहे, पण आता तीच गाडी सिंधूच्या अंगावर येत असते. सिंधू त्या गाडीला समोरून धरून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण सिंधूच्या ताकदीपुढे गाडीची ताकद खूप जास्त असल्यामुळे तिला ती थांबवणं शक्य होत नसतं आणि गाडी पुढे ढकलली जात असते आणि सिंधू मागं ढकलली जात असते. सिंधू आता कोणत्याही क्षणी खाली पडणार असते आणि बरोबर सिंधू गाडीच्या समोरच जाऊन पडते. राघव हे सगळे चित्र पाहत असतो. राघव देखील फास्ट पळत आलेला असतो आणि राघवने फास्टमध्ये जाऊन गाडीचा दरवाजा उघडून हँडब्रेक लावून टाकलेला असतो आणि त्यामुळं गाडी थांबलेली असते. राघवने सिंधूचा जीव वाचवलेला आहे. सिंधूने विनूचा तर राघवने सिंधूचा जीव वाचवलेला असतो. एका क्षणात हे नाट्य घडलेलं असतं आणि त्यामुळे सर्वजणच आश्चर्यचकित झालेले असतात. सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. कारण काही वेळामध्ये खूप मोठ्या घटना घडून गेलेल्या असतात. खाली पडलेला विनू आता उभारलेला असतो आणि त्याला काही लागलंय का काय? असं म्हणून सिंधू त्याच्या जवळ गेलेली असते. राघव सिंधूला विचारतो, की "तुला काही लागलंय का?" सिंधू म्हणते, "मला काही लागलेलं नाही." "पण असं झालं कसं?" राघव म्हणतो, "जे झालंय ते आता होऊन गेलेलं आहे. गाडीचा हँडब्रेक लावलेला नव्हता, त्यामुळे गाडी पुढं गेलेली आहे." असं राघव सर्वांना सांगतो. सिंधू मात्र विनूच्या जवळ गेलेली असते आणि तिने विनूला जवळ घेतलेलं असतं. आजच्या या प्रसंगामुळे विनूच्या जीवावर बेतलं असतं, असंच तिला वाटलेलं असतं आणि विनूवर आपलं किती प्रेम आहे, ती ते व्यक्त करत असते. तेव्हाच मधू तिच्याजवळ येते आणि तिला झिडकारून विनूला स्वतःच्या बाजूला घेते आणि म्हणते, की "असली नाटकं करायचं बंद कर." सिंधूला तर कळतच नाही, की ते नक्की असं का बोलत आहे. आपण तर विनूचा जीव वाचवला आहे आणि ती आपल्याशी असं का बोलत आहे, हे सिंधूला कळत नसतं. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, की "असली नाटकं तूच करत असशील. मला माहीत आहे तू काय केलेलं आहेस ते." सिंधूला अजून देखील कळलेलं नसतं, की काय झालेलं आहे. तेव्हा सिंधू म्हणते, "काय झालंय? तू काय बोलतोयस? तुला कळतंय का?" तेव्हा मधू म्हणते, की "हे सगळं नाट्य तूच घडवून आणलेलं आहेस. मगाशी गाडी तूच चालवत होती, म्हणजे तूच हँडब्रेक जाणीवपूर्वक मोकळा ठेवलेला होता, हँडब्रेक लावलेला नव्हता आणि त्यामुळेच ही घटना घडलेली आहे." आणि ती विनूला सांगायला सुरुवात करते, की "विनू, ही बाई तुझ्या जीवावर उठलेली आहे. तिने हे सगळं काही मुद्दाम केलेलं आहे. पहिल्यांदा वाईट घटना घडवून आणायची आणि मग त्यातून तुझा जीव वाचवायचा आणि मी कशी मोठी आहे हे सर्वांना दाखवायचं, हेच आत्तापर्यंत करत आलेली आहे तू आणि आत्ता पण तू तसंच केलेलं आहे." असं म्हणून विनूच्या मनामध्ये सिंधूविषयी विष निर्माण करण्याचा प्रयत्न
मधू करत असते. तेव्हा सिंधू चिडलेली असते आणि मधू तिला म्हणत असते, की "तू मुद्दाम हँडब्रेक लावलेला नव्हता, जेणेकरून विनूच्या अंगावरती गाडी यावी आणि त्यामध्ये विनूचं काहीतरी व्हावं." विनू हे सगळं ऐकत असतो. विनूला या सगळ्या गोष्टीचा मोठा धक्काच बसलेला असतो, की असंही काहीतरी होऊ शकतं, असं त्याला कळतं. पण जेव्हा मधू हे बोलते, तेव्हा सिंधू मात्र शांत बसत नाही आणि ती मधूच्या सणसणीत थोबाडीत ठेवून देते. "तू काय बोलतेस? तुला कळतंय का? मी त्याची आई आहे आणि मी आई असून त्याच्या जीवावर उठेल असं तुला वाटलंच कसं? असले धंदे तू करत असशील, असल्या गोष्टी मला जमत नाहीत आणि हे तूच केलेलं आहे असंच मला आता वाटायला लागलेलं आहे. तूच काहीतरी घातपात करणार होतीस आणि तूच माझ्या मुलाच्या जीवावर उठलेली आहेस," असं म्हणून तिने थोबाडीत दिलेली असते. तर मधू देखील शांत बसत नाही. मधू म्हणते, "मी काहीच केलेलं नाहीये. आता सगळं तूच बघितलंय ना काय झालंय ते." उलट मधू म्हणते, की "आत्ता गाडीतून शेवटी कोण उतरलं होतं? विनू सांग बरं." तेव्हा विनू आठवतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, की सिंधूच शेवटी उतरलेली होती. तेव्हा तो म्हणतो, "डॉक्टर काकूच उतरल्या होत्या." मधू म्हणते, "कळलं ना? म्हणजे हे सगळं त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे. ती शेवटी उतरली होती आणि तिनेच हँडब्रेक लावलेला नव्हता, की जेणेकरून गाडी तशीच मोकळी राहावी आणि आपल्याला हिरो होता होता यावं म्हणून. हे सगळं ती नेहमी करत आलेली आहे आणि आज मी तिचा डाव उघडा पाडलेला आहे." मधूला खूपच आनंद झालेला असतो, कारण तिनं केलेला प्लॅन अगदी सक्सेस झालेला असतो आणि ती विनूला म्हणत असते, "आता या रत्नपारखी कुटुंबियाच्या घरामध्ये आपल्याला राहायचं नाहीये. आपण आपल्या घरी निघून जाऊया. ही लोकं खूप कपटी आहेत. ही दरवेळेस काही ना काहीतरी करत राहणार आणि तुला त्यांच्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे आपण असल्या लोकांच्या जवळ सुद्धा राहायला नको," असं ती विनूला सांगत असते. तर सिंधू सांगत असते, की "असलं मी काही केलेलं नाहीये. तू त्याच्या मनामध्ये नको त्या गोष्टी भरू नकोस आणि चुकीचं त्याला शिकवू नकोस. जर का तू असलं काही केलंस ना, तर माझ्या एवढं वाईट कोणी नाहीये," असं सिंधू मधूला सांगत असते. पण आता मधूने मधूचा पूर्ण डाव केलेला असतो. मधूने बरोबर विनूला काय सांगायचं असतं ते सांगून ठेवलेलं असतं आणि विनूला मात्र झालेल्या सगळ्या गोष्टीचा चांगलाच धक्का बसलेला असतो. आपल्या जीवावर बेतलेल्या गोष्टीमुळे विनूला चांगलाच धक्का बसलेला असतो. मधू मात्र आता विनूला ते थांबू देण्यास तयार नसते. "आता खेळायला नको आणि काही नको. चल बरं आपल्या घरी जाऊया. आपण आता यांच्या घरी राहायला नको, कारण हे तुझ्या मनामध्ये माझ्याविषयी विष पेरत आहेत आणि हे तुझ्या जीवावर उठलेले आहेत." असं म्हणून आता मधू विनूला घेऊन चाललेले असते. मधूने विनूचा हात धरलेला असतो आणि ती त्याला ओढत घेऊन चाललेली असते आणि आता विनू निघून जाणार, पण तेवढ्यात विनूचा दुसरा हात मात्र त्याच्या बहिणीने म्हणजेच सावीने घट्ट धरून ठेवलेला असतो. मधूला कळत नाही की तिने असा हात का धरून ठेवलेला आहे. मधू तिला हात सोडण्यासाठी सांगते, पण सावी म्हणते की "मी त्याचा हात सोडणार नाही, कारण हा माझा भाऊ आहे. मी त्याला इथून जाऊ देणार नाही आणि जे काही झालेलं आहे ना, त्याचं सत्य रूप मी आता दाखवणार आहे." तेव्हा मधूला कळत नाही की सावी काय बोलत आहे. तेव्हा सावीने सांगितलंय की "मी मगाशी झालेल्या सगळ्या घटनेचा व्हिडिओ काढलेला आहे. एकदा हा व्हिडिओ पहा," असं ती विनूला म्हणते. तेव्हा मात्र मधूचा चेहरा अगदी काळवंडून जातो. आता विनूला कळत नाही की कसला व्हिडिओ ही आपल्याला दाखवत आहे. विनू म्हणतो, "हा कसला व्हिडिओ आहे?" तेव्हा सावी सांगते की "आत्ता झालेल्या घटनेचा व्हिडिओ आहे आणि त्यामुळे तुला कळेल की तुझ्याशी चांगलं कोण वागतंय आणि वाईट कोण वागत आहे." सावीला सगळं काही माहीत असतं आणि सावीने काढलेल्या व्हिडिओमुळे मधूचं सत्य आता सर्वांच्या समोर येणार असतं. मधूचा कपटीपणा, मधूचा नीचपणा आता विनूच्या देखील समोर येणार असतो. तेव्हा मात्र मधूचा चेहरा पडलेला दिसतो आणि तेव्हा सिंधू म्हणते, "आता काय झालं? आता व्हिडिओ बघू देत ना? चल सावी, लाव गं तो व्हिडिओ." असं म्हणून सिंधूने सावीला तो व्हिडिओ प्ले करण्यास सांगितलेलं असतं आणि त्याप्रमाणे सावीनं तो व्हिडिओ लावलेला असतो आणि मोबाईल आता विनूच्या हातात दिलेला असतो. विनूला एक-एक घटना आता स्पष्टपणे दिसत असते. कशाप्रकारे मधू त्या कारमध्ये गेली, मधूने आतमध्ये जाऊन कशाप्रकारे हँडब्रेक काढून टाकला, हे आता त्याच्या स्पष्टपणे लक्षात आलेलं असतं आणि त्यानंतर आपल्या अंगावर जेव्हा ती गाडी येत होती, तेव्हा सिंधूने म्हणजेच डॉक्टर काकूने आपला जीव कसा वाचवला, हे देखील त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत असतं आणि आता या गोष्टीमुळे विनूला समजलेलं असतं, की नक्की चांगलं कोण आहे आणि वाईट कोण आहे आणि सावी त्याला एक-एक गोष्ट स्पष्ट करून सांगत असते. "जेव्हा तू गेला होता ना, तेव्हा मधू येथेच होती, पण ती आली नाही. पण पळत आली ती म्हणजे डॉक्टर काकू, म्हणजेच तुझी खरी आई आणि ती येऊन तुला वाचवलं. तिने स्वतःच्या अंगावर ती गाडी घेतली, पण तुझा मात्र जीव वाचवला." अशी एक-एक गोष्ट सावीने विनूला अगदी स्पष्टपणे सांगितलेली असते.
विनूने हे सगळी गोष्ट पाहिलेली असते, तेव्हा त्याला अजून धक्का बसलेला असतो. कारण ज्या व्यक्तीला तो आजपर्यंत आई म्हणत होता, तीच व्यक्ती आता त्याच्या जीवावर उठलेली आहे, असं त्या व्हिडिओमधून त्याला स्पष्टपणे पाहायला मिळालेलं असतं. आता विनूला मोठा धक्काच बसलेला असतो आणि विनू कोणाशीच काही बोलत नसतो. विनूनं तो व्हिडिओ पाहिलेला असतो. विनूला कळलेलं असतं, की मधू आपल्याशी चुकीचं आणि वाईट वागलेले आहे. मधूने असं करायला नाही पाहिजे होतं, असं त्याच्या डोक्यात येत असतं. पण झालेल्या सगळ्या गोष्टीचा मोठा धक्का त्याला बसलेला असतो आणि त्यामुळे ते कोणालाच काही बोलत नसतो. मधू त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते, "हे सगळं काही खोटं आहे. मी गाडीमध्ये गेले होते, पण माझा मोबाईल राहिला होता म्हणून गेले होते." पण आता विनू मात्र तिचं काहीच ऐकत नाही. विनू कोणालाच काही न बोलता घरामध्ये निघून गेलेला आहे आणि तो घरात जाऊन सोफ्यावर बसलेला आहे. विनू खूपच टेन्शनमध्ये आहे हे सर्वांनी पाहिलेलं असतं. विनू आल्यापासून कोणालाही एक शब्द देखील बोललेला नसतो. विनूला सर्व काही आठवत असतं, की कशाप्रकारे डॉक्टर काकूंनी आपल्याला जवळ केलं, कशाप्रकारे डॉक्टर काकूंनी स्वतः जोकर होऊन आपल्याला हसवण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर काकू आई असून सुद्धा त्यांनी कधीच आपल्यावर हक्क गाजवला नाही, उलट आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तर आज मधूने आपला जीव घेण्याचा प्रयत्न केला, ही देखील गोष्ट आता त्याच्या लक्षात आलेली असते. पण तो कोणालाच काही बोलत नसतो. सर्वजण त्याच्या जवळ उभारलेले असतात, पण विनू मात्र कोणाशी एक शब्द बोलत नसतो. सर्व रत्नपारखी कुटुंबीय त्याच्या भोवती जमा झालेले असतात आणि सर्वजण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण तो शांतपणे बसलेला असतो. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की आता मधू त्याला बाहेर घेऊन चाललेलं असते, तेव्हा विनूने आता तोंड उघडलेलं आहे. विनूने डायरेक्ट मधूला "तू माझी आई नाहीस" असं म्हणलेलं आहे. "तू असं करू शकतेस असं मला जन्मात देखील वाटलेलं नव्हतं. तू माझ्या जीवावर उठलेली आहेस. तू माझी आई असू शकत नाही. माझी खरी आई म्हणजे डॉक्टर काकू, म्हणजे सिंधूच माझी रिअल आई आहे" असं त्याने स्पष्टपणे म्हणलेलं आहे. आणि सिंधूला त्याने आई म्हणून हाक मारलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. सिंधूचे डोळे भरून आलेले आहेत. कारण तिची स्वप्नपूर्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. तेवढ्यावरच तो न थांबता तो आता सिंधूच्या जवळ गेलेला आहे आणि सिंधूला त्याने कडकडून मिठी मारलेली आहे. सिंधूचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आजपर्यंत विनूने आपल्याला आई म्हणावं हेच तिला पाहिजे होतं आणि आता विनू देखील सिंधूचा झालेला आहे आणि हे पाहून मधूच्या मात्र पायाखालची जमीन सरकलेली आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.